ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपकडनं तिरंगा रॅली काढली जाते। यावरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय। अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेलं आहे। अमित ठाकरे यांनी या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून। कोण काय बोलतं याचं महत्त्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच। तर बरोबर आहे, हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही तर एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं, आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंदूरपर्यंत। ऑपरेशन सिंदूर नंतर देशातल्या विविध ठिकाणी भाजपकडून तिरंगा रॅली काढली जाते। मुंबई, अहमदाबाद अनेक शहरात भाजपकडून विजयी जल्लोष केला जातो। मात्र यावरून मनसे नेते अमित ठाकरे चांगलेच संतप्त झाले। एरवी भाजपविषयी सावध भूमिका घेणाऱ्या अमित ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलंय। भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली। आपण युद्धात विजय मिळवलेला नाही तर केवळ हा युद्धविराम आहे, त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणार असल्याची खंत अमित ठाकरे यांनी पत्रात बोलून दाखवत भाजपवर निशाणा साधलाय। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, सस्नेह जय महाराष्ट्र। सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालंय। ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेलं धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे। भारतीय लष्करानं आपल्या शौर्यानं संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलंय। भारत पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसात आपल्या नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले। अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजात या संदर्भातली साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं अधिक योग्य ठरेल। युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा। अमित ठाकरे, नेते मनसे। अमित ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपमधून प्रतिक्रिया समोर आली। संपूर्ण देश सैनिकांचं कौतुक करत असून आम्ही त्यांच्या मागे राहणार असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। मनसेचा उल्लेख न करता शेलारांनी त्यांना टोला लगावला, तर काँग्रेसनं मात्र अमित ठाकरेंच्या भूमिकेचं जाहीर स्वागत केलंय। ज्यावेळेला भारतीय सैन्याचं हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे, आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं 100 किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला, आणि रोज आपण बघतो की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे। त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्त्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच। मंत्री गिरीश महाजन यांनी अमित ठाकरेंवर सडकून टीका केली। हा सर्व बालिशपणा असल्याचं महाजन यांनी म्हटलंय, तर आदित्य ठाकरेंनी पाकिस्तानवरच्या हल्ल्याचं स्वागत केलंय। सगळ्या जगाने बघितलेलं आहे, सर्व देशांनी बघितलेलं आहे आपण काय केलं म्हणून। तुम्हाला काही शंका आहे का त्याच्या बाबतीमध्ये? मला वाटतं असे काहीतरी काही प्रसिद्धीसाठी असे पत्र का लिहितात लोक, कळत नाही मला। काही आवश्यकता नाही पत्र लिहिण्याची। सगळ्या जगाने पाहिलं आम्ही काय केलं, आमच्या सैन्याने काय केलं त्या ठिकाणी जाऊन, आणि तुम्हाला तर त्याचा रिझल्ट पाहिजे, त्याचं उत्तरपत्रिका पाहिजे। मला वाटतं हे बालिशपणा चाललेला आहे सगळं। तर बरोबर आहे, हे यात्रा वगैरे करण्यापेक्षा मला वाटतं पहिलं प्रथम नुसतं ऑल पार्टी मीटिंग नाही तर एक अधिवेशन बोलवायला पाहिजे सदनाचं, आणि लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे पहलगाम ते सिंदूरपर्यंत। भाजपकडून काढण्यात येत असलेल्या यात्रांच्या नंतर मनसेनं थेट भाजपला धारेवर धरलं, तसंच थेट मोदींना पत्र लिहित सवाल सुद्धा उपस्थित केले। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि मनसेमध्ये काहीसा दुरावा आलाय। एरवी भाजपबद्दल जपून बोलणारे मनसेचे नेते आता थेट भाजपवर निशाणा साधतायत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर राज्यातली राजकीय समीकरणं बदलण्याची ही चिन्ह तर नाहीत ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।